नागपूरमधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता. तर त्याच परिसरामध्ये राहणारी एक सुंदर तरुणी होती. मग सुरुवातीला त्या तरुणामध्ये आणि त्या तरुणीमध्ये दोघा जणांमध्ये ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. मग आता कसं आहे, एकदा मध्ये प्रेमाचं रूपांतर झाल्यानंतर भेटणं, गाठणं, बोलणं, एकमेकांसोबत टाइम घालवणं, अशा पद्धतीच्या घटना आजकाल ताबडतोब घडत आहेत. त्याच पद्धतीची घटना या दोघांसोबत सुद्धा घडली. एकदा का या दोघांना एकमेकांप्रती प्रेम झालं की या दोघा जणांनी एकमेकांसोबत भेटणं गाठणं मोठ्या प्रमाणात सुरू केलं. मग काही दिवस, काही महिने हे दोघा जण एकमेकांसोबत अशाच पद्धतीनं भेटत होते, बोलत होते आणि मग यांचं प्रेम प्रकरण मोठ्या प्रमाणात चालत असल्यामुळं हे दोघं जण एकमेकांसोबत सगळं काही मनमोकळेपणानं करत होते. मग सगळं काही मनमोकळेपणानं करत असताना बरेच दिवस यांनी एकमेकांसोबत घालवले. मग घालवल्यानंतर एक दिवस ती जी तरुणी आहे ती त्या तरुणाकडं लग्नाचा नाद लावत होती आणि लग्नासाठी तगादा लावत होती. मग तो जो तरुण आहे तो म्हणला की मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही. मग लग्न का करू शकत नाही, कशामुळं करू शकत नाही, असे विविध कारण तो त्या तरुणीला देऊ लागला. मग त्या तरुणीला ते कुठलेही त्याचे कारण पटले नाही, म्हणून तिनं थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठून तो जो तरुण आहे त्याच्या विरोधात थेट बलात्काराची केस दाखल केली, तक्रार दाखल केली. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली. ते जे पोरगा आहे त्याच्यावर कारवाई केली आणि कारवाई करत हे जे सगळं प्रकरण आहे ते न्यायालयामध्ये गेलं. बरेच दिवस याच्यावर चर्चा झाली, तारीख पे तारीख झाल्या आणि अखेर या संपूर्ण प्रकरणामधून एक घटना समोर आली आणि यामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे नागपूरमधील दत्तपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे, तर त्याच परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे. या दोघा जणांची ओळख सुरुवातीला 2017 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुवातीला ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये. मग प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर काय बघायचंच काम नाही, हे दोघं जण एकमेकांना जास्तीत जास्त बोलू लागले, एकमेकांसोबत वेळ घालू लागले. जेव्हा जेव्हा यांच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा हे दोघं जण निवांत एकमेकांना भेटू लागले आणि सगळं काही मनमोकळेपणानं करू लागले. मग अशा पद्धतीनं करत असताना घटना वारंवार घडत असताना तारीख आली होती 2020ची. म्हणजे 2018 मध्ये सुरू झालेलं प्रकरण, 2017 मध्ये सुरू झालेलं प्रकरण 2020 पर्यंत येऊन ठपलं होतं आणि 2020 मध्ये त्या तरुणीनं तो जो तरुण आहे त्याच्या विरोधात थेट जवळचं पोलीस स्टेशन गाठून बलात्काराची केस दाखल केली होती, तक्रार दाखल केली होती. या संपूर्ण प्रकरणावर त्या तरुणानं उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला आणि त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या दोघांमध्ये जे घडलेलं आहे ते परस्पर सहमतीनं घडलेलं आहे. तिनं कधी विरोध केला नाही, मी तिला विरोध केला नाही. आमच्यामध्ये जे झालंय ते सहमतीनं झालेलं आहे आणि मी तिला तिच्यासोबत लग्न का करू शकत नाही हे सगळं खरं खरं सांगितलेलं आहे. पण मात्र तरुणीनं फिर्यादीमध्ये, तक्रारीमध्ये सांगितलं होतं की तिनं त्याला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. लग्नाचं आश्वासन देऊन त्याच्यासोबत जबरदस्ती, बळजबरी अशा पद्धतीनं केलं होतं. मग न्यायालयाने याच्यावर अनेक दिवस, अनेक वर्ष तारीख पे तारीख घेतली. काही सबूत त्या ठिकाणी तपासले, काही लोकांकडून माहिती मिळवली. तेव्हा समजलं की त्या तरुणीकडं असे कुठलेही ठोस पुरावे नाहीत जेणेकरून त्या तरुणानं त्या तरुणीला फसवलंय असं सिद्ध होतंय. त्याच्यामुळे यांच्यामध्ये जे झालंय ते परस्पर सहमतीनं झालेलं आहे, म्हणून तो तरुण याच्यामध्ये दोषी ठरू शकत नाही असं म्हणून त्याला त्या ठिकाणी निर्दोष सोडण्यात आलेला आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. एकीकडं महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण खरंच वाढत चाललंय, तर दुसरीकडं काही महिला तरुणांवर अशा पद्धतीचे आरोप करत आहेत आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच
सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.